इंद्रजिमी जंबपर बाळवसु अंबपर रावणस दंबपर रघुकुल राज है पवनबारी बाहापर संमुरती नाहापर जो सहस बाहापर राम दुजराज है शेर शिवराज है शेर शिवराज है शेर शिवराज है। मी सार्थक भीमराव मुंगुत्ते विद्यामंदिर नंदनवाड तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर इयत्ता 6वी जय महाराष्ट्र फाउंडेशन व धर्मवीर ग्रुप शिरोळे खुर्द तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आंतरराज्य भाषण स्पर्धेमध्ये माझ्या भाषणाचा विषय आहे मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय, मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय, मी छत्रपती शिवाजी महाराज बोलतोय। आपण सर्वजण असेच म्हणता ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पण मी त्याला अपवाद आहे। कारण मी जेव्हा मासाहेबांच्या उदरामध्ये आकार घेत होतो तेव्हा मासाहेबांना कोणते वेळ डोहाळे लागले होते? घोड्यावरून रपेट मारावी, तलवारबाजी करावी, दांडपट्टा फिरावा, गड किल्ले फिरावेत। म्हणूनच मला घोड्यांच्या टापांचा आवाज, शमशिरांचा खणखणाट, दांडपट्ट्यांचा सू असा आवाज आणि गड किल्ले सफारीचा आनंद घेतच मी पूर्णत्वास आलो। आणि तो सोन्याचा दिवस उजाडला। फाल्गुन मध्य तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरच्या नगरखान्यात सनई चौघडा वाजत होता। अशा मंगलक्षणी मासाहेब जिजाऊंच्या पोटी माझा जन्म झाला। शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिराच्या पवित्र स्थळी जन्म झाला म्हणून माझे नाव शिवाजी असे ठेवण्यात आले। वडील शहाजीराजे आदिलशाहीच्या दरबारात अधिकारी होते, पण शेवटी ती गुलामगिरीच। पुढे जाऊन मी सुद्धा अशीच दुसऱ्याची गुलामी करावी हे मासाहेबांना पटत नव्हते। तिच्या अंगासाठी पापड व्हायचा ही खर ती माझ्यासमोर बोलून दाखवायची। चंद्रकलेप्रमाणे वाढणाऱ्या माझ्या बालपणी मासाहेबांनी माझ्यावर चांगले संस्कार केले। मला म्हणाली होती, शिवबा, भोसल्यांचा पूर्व श्री रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले। जाधवांचा पूर्व श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला मारले आणि प्रजेला सुखी केले। श्री राम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे। अरे, तू सुद्धा दुष्टांचा संहार करून प्रजेला खूप सुखी करू शकशील। तेव्हापासून ध्यानी मनी सदा कदा एकच स्वप्न पाहू लागलो, गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी स्वतंत्र राज्य करावे, हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा। आणि त्यांच्या इच्छेपूर्तीसाठी तानाजी, सूर्याजी, बहिरजी, बाजी, शेलार मामा यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केली। माझ्या जनतेला स्वतःचे राज्य आणि स्वतःच आपला राजा मिळाला म्हणून ध्येय भान विसरून स्वराज्याच्या रक्षणासाठी व वाढीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली। लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून प्रत्येक संकटातून मला सुखरूप ठेवून स्वतः स्मरण पत्करले। मला अफजल खानाची भेट, शाहिस्ता खानाची फजिती, आग्र्याहून सुटका, कोंढाण्याची मोहीम या सगळ्या गोष्टी आठवल्या की मला माझा जिवा, तानाजी, सूर्याजी, बहिरजी, बाजी, रायबा, शिवा, काशीद ही सगळी स्वामी भक्त, स्वामी निष्ठा जपणारी माणसेही आठवतात। आता तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे, तुमची स्वतःची सत्ता आहे, तुम्ही स्वराज्य तर मिळवलात, पण त्याची सुराज करता आले नाही। आजही समाजात महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी सुरक्षित नाहीत, कामगार सुरक्षित नाहीत, मग तुम्ही काय मिळवले? याला स्वतंत्र म्हणायचे का? आजही प्रत्येकाला वाटते अंधार खूप झाला आहे, एक दिवा पाहिजे। अंधार खूप झाला आहे, एक दिवा पाहिजे। या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या महाराष्ट्राला जिजाऊंचा शिवा पाहिजे। मी शिवाजीराजे जन्मावा, पण तो शेजाऱ्यांच्या घरात, असे का वाटते? जोपर्यंत शहाजीराजे व जिजाऊ जन्माला येत नाहीत तोपर्यंत शिवाजीराजे जन्माला कसे येणार? बोलण्यासारखे खूप काही आहे, पण माझ्या मनातील रुखरुख या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो, तर ऐका आणि विचार करा। माझ्या समस्त मावळ्यांनो, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी सांगतोय, होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय। आज 300 वर्ष होऊन गेले, हा महाराष्ट्र तुमच्याकडे सोपवला आहे, पण या महाराष्ट्रात आज रासवांचा बाजार फोफावला आहे। म्हणूनच तर तुम्हाला सांगावा लागतोय, होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय। काय चाललंय का या महाराष्ट्रात? सर्वत्र अनागोंदी कारभार चाललाय, जणू गतानुगतिकाली संपुष्टात आणि अराजकतेचा दरबार भरलाय। प्रत्येक जण आपापल्या परीने या महाराष्ट्राला ओरबाडतोय, होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय। अन्याय अत्याचार करणाराला तेव्हा मी पायदळी तुडवला, ते तुमचेच तर पुरुष होते, त्यांच्या सामर्थ्याने मी महाराष्ट्र घडवला। कोठे गेली ती क्रांतीची आग? का मराठी बाण घुटमळतोय? होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय। आम्ही कित्येक लढाया केल्या आहेत, पण कधी शेतकऱ्याच्या पिकाला धक्का नव्हता। मंदिर, मस्जिद, कुराण, बायबल नाही ना कधी धक्का होता, म्हणूनच तर तो इतिहास आजही जगभरात गौरवतोय, होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय। स्वराज्यात कधी स्त्रियांना भय नव्हतं, शत्रूंच्या स्त्रिया मी जपलेल्या आहेत, कित्येक गौरव केलेल्या स्त्रींना इतिहासाने टिपलेले आहेत। आज मात्र स्त्रियांवरील अत्याचार पाहून तलवारीतला जोर सळसळतोय,
होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय. जाती धर्माच्या भिंती आम्ही तेव्हाच पाडल्या होत्या. 18 पगड जाती स्वराज्यासाठी झटल्या होत्या. स्वराज्याची निर्मिती हे ध्येय मनी ठेवून क्रांतीसाठी जणू पेटून उठल्या होत्या. आज मात्र आम्हाला जाती धर्मात अडकवण्याचा प्रयत्न होतोय. होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय. वागायचं असेल तर माणुसकीने वागा, जगायचं असेल तर स्वाभिमानाने जगा, नाही तर स्वतःची छेद करून घ्या. पण माझ्या महाराष्ट्राला काळीमा फासू नका. मानवतेच्या कल्याणासाठी हा कठोरतेचा हुकूम सोडतोय. होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय. कित्येक मावळ्यांनी रक्त सांडून हा महाराष्ट्र जपलेला आहे. एका एका मावळ्याचे शौर्य पाहून हा आसमंतही दिपलेला आहे. म्हणूनच तर या महाराष्ट्रासाठी आजही जीव तळमळतोय. होय, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवाजीराजे भोसले बोलतोय. जगदंब जगदंब जगदंब.